बघा मैत्रिणी, माझ्याकडे 3 प्रकारचे शेंगदाणे आहेत. हे आपण नॉर्मल यूज करतो ते, आणि हे चटणीसाठी वापरतात. मी आता हे शेंगदाणे छान असे भाजून घेते. हे बघा, मी भाजून थोडीशी साल काढून घेतली, कारण ह्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं. ह्याच्यामुळे चटणी खूप छान होते. करून वाटण करून घेते मी. बघा, मी शेंगदाण्याचं असं वाटण करून घेतलं, आता साईडला काढले. त्याच्यामध्ये बघा लसूण, लाल तिखट, खडे मीठ आणि जिरे वाटण करून घेतलं छान. थोडासा गूळ घेतलाय, लसणासोबतच त्याला छान असा ठेचून द्यायचा. आता आपण याच्यातच लाल तिखट टाकूया. एकदम छान असं हे वाटून घेतले. आता त्याच्यामध्ये आपण जे साईडला ठेवलं शेंगदाण्याचं कूट ते मिक्स करूया. मिक्स करून घेतले. एकदम असं छान असं कलर आला बघा. त्याच्यामध्ये तेल प्रमाण खूप असल्यामुळे खूप छान चटणी होते. अशी कोरडी कोरडी होत नाही ह्या शेंगदाण्याची केल्यानंतर. माझी चटणी एकदम छान अशी तयार झाली. आवडलं तर लाईक करा, शेअर करा.